अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितां भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य सञ्जनयन् हर्ष कुरुवृद्धः पितामहः। सिंहनादं विनद्दंशे शङ्खं दद्मो प्रतापवान् ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्नन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्। ततः श्वेतैर्हैर्युक्ते महती स्यन्दने स्थितो माधवः पाण्डवाश्चैव दिव्यो शङ्खो प्रदध्मतु। पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मो महाशङ्खं भीमकर्मावृकोदरा। तर राहुनी आपुल्या, आता मराठी अर्थ, राहुनी आपुल्या स्थानी जेथे जास नियोजिले चहूकडूनि भीष्मास रक्षाल सगळे जण। हर्षवीत चितोसी त्यास सिंहनाद करुणिया प्रतापी वृद्ध भीष्मांनी मोठ्याने शंख फुंकिला। तत्क्षणी शंखभैर्यानी रणवाद्ये विचित्रची एकत्र झडली तेव्हा झाला शब्द भयंकर। इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंख आपुले। पांचजन्य ऋषिकेशे देवदत्त धनंजये पौंड्रम तो फुंकिला भीमे महाशंख महाबळे। अशा प्रकारे भीष्मांनी शंखनाद केलेला आहे आणि जे काही रणवाद्ये वाजत होती त्याचा मोठमोठ्याने असा भयंकर असा आवाज येतो आहे। त्याच वेळेला पांढऱ्या घोड्यांच्या रथातून श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ चालवलेला आहे आणि अर्जुनाने आणि श्रीकृष्णांनी शंख फुंकले आहे। पांचजन्य जो शंख आहे तो कृष्णांनी फुंकलेला आहे आणि देवदत्त हा अर्जुनाने वाजवलेला आहे, फुंकलेला आहे आणि पौंड्रम जो शंख होता तो भीमाने फुंकलेला आहे।